एक शुभकामना त्यांना देतो। रणजितसिंग विजयसिंग मोहिते पाटील, रणजितसिंग मोहिते पाटील हे एक युवा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला आले आणि मोहिते पाटील परिवार जो मला असं वाटतं की एक फार मोठे एक इतिहास असलेला अशा प्रकारचा महाराष्ट्रातला परिवार ज्यांनी सहकाराच्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अतिशय मोठं मोलाचं काम केलं आहे, त्या परिवारामधले एक युवा सदस्य म्हणून रणजितदादांकडे पाहिलं जातं। त्यांनी या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून, इकडे आमदार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं। एक अतिशय रुबाबदार अशा प्रकारचे, फिजिकली फिट अशा प्रकारचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा जन्म हा कोल्हापुरातला आहे, त्यामुळे एक त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक भारदस्तपणा आहे। आणि अर्थातच कैलासवासी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा मिळाल्यामुळे मला असं वाटतं की एक त्यांच्यामध्ये उपसत अशा प्रकारचा राजकीय गुण हा आपल्याला पाहायला मिळतो। शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह दिसतात। विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून एक मोठी चळवळ चालवताना ते आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष, संचालक अशा रणजितसिंगजी मोहिते पाटील हे देखील निवृत्त होत आहेत। सहकार क्षेत्रातील आपला मोठा वारसा आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करायची याचं उत्तम ज्ञान आपल्याला आहे। सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण प्रश्नांसाठी आपण दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या अभ्यास वृत्तीचा सभागृहाला नेहमीच फायदा झालेला आहे। आजोबा शंकरराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्यामुळे विधान परिषदेतही आपण सतत सहकाराची आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, ही सगळ्यांनाच माहीत आहे। आणि विनाकारण संघर्ष, अकारण टीका, वादविवाद आपल्या स्वभावात कधी दिसला नाही आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला पुढच्या वाटचालीत देखील मी मनापासून शुभेच्छा आपल्याला